सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. दादा हे सांगत होते की गावाच्या उत्तर दिशेला जे जंगल आहे तिथे गोरे लोक चर्च बनवणार आहेत. जर ती जमीन ग्रामपंचायतीची आहे आणि त्यांना चर्च बनवायचं असेल तर बनवू दे. पण तो जी जर तिथे चर्च बनलं तर जलपान तर सोडाच, शुद्ध हवा सुद्धा मिळणार नाही. पूर्ण आयुष्य आपल्याला कारागृहातच काढावं लागेल. तर ही ती मुलगी आहे जिच्या जन्मापासून या क्षुद्रांच्या भाग्योदयाला सुरुवात झाली. ये आमच्या जवळ ये. तिथेच थांब सावित्री. नमस्कार कोयनाबाई. आज कसं येणं केलं पंतजी? तुम्ही इथे फक्त आम्हाला भेटण्यासाठी तर नाही येणार. आजपर्यंत या गावातील प्रत्येक रस्ता तुमच्या घराच्या दिशेनेच जात होता. मग अचानक त्या रस्त्याची दिशा आमच्या घराच्या दिशेने वळण्याची काय गरज पडली? हे हृदय परिवर्तन एकतर भीतीमुळे झालंय किंवा एखाद्या लालसेपोटी. नाही नाही कोयनाबाई, आम्ही तुमच्या नातीला आशीर्वाद द्यायला आलोय. अच्छा, मला सुद्धा असंच वाटायचं की तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन मिळाल्याशिवाय कुणाचंही भलं नाही होऊ शकत. पण जरा या मुलीकडे बघा, ही तर तुमच्या आशीर्वादाशिवायच सुखाने जगतीये. आज या गावातील प्रत्येक माणूस हिच्यावर एवढं प्रेम करतो की जणू त्यांची स्वतःची मुलगी आहे ही. तसं एका अर्थी बरंच झालं की हिला आपला आशीर्वाद नाही मिळाला. नाहीतर हिचं नशीब सुद्धा बाकीच्या मुलांसारखं झालं असतं. कोयनाबाई, हे तर देवाच्या हातात आहे की त्याने कोणाच्या भाग्यात काय लिहून ठेवलंय हे मनुष्याच्या हातात नाहीये. आजपर्यंत तर आपण नशीब तुमच्या हातात असल्याचा दावा करत आलात पंतजी. मग आज हा नियम कसा काय बदलला आणि तुमचा मार्ग सुद्धा? आजपर्यंत जे लोक, जी जागा तुमच्या घृणेच्या योग्यतेचीही नव्हती, ते अचानक पुण्यशील आणि पवित्र कसे झाले की तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर देवतांचं हास्य घेऊन स्वतः इथे प्रकट झालात? कोयनाबाई, हा तुमचा भ्रम आहे. आमच्या मनात असा कोणताही विचार नव्हता. आमचा फक्त एक विचार आहे की आपल्या नातीचा आमच्या आशीर्वादावर तेवढाच अधिकार आहे जेवढा आमच्या मुलांचा. 8 वर्षांनंतर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की आज तुम्हाला तुमचं कर्तव्य आठवलं, कारण तुम्हाला आज आमची गरज पडलीये. कोयनाबाई, आशीर्वाद देण्यासाठी फक्त योग्य काळ नाही, पण तो कोणाला द्यायचा हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि लोकांना सहाय्य करण्याविषयी तुमचं काय मत आहे?
कोणालाही सहाय्य योग्य वेळ आल्यावरच केलं पाहिजे ना पंतजी? मला काही कळलं नाही. तुम्ही ही गोष्ट विसरू शकता, पण मी प्रयत्न करूनही ती रात्र विसरू नाही शकत, जेव्हा त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी तुमच्या दाराशी पाणी मागायला आले होते. माझी सुनबाई आणि तिचं मूल जीवन मरणाच्या दारात झुलतंय पंतजी. जर तुम्ही थोडंसं पाणी दिलं तर त्यांचा जीव वाचू शकेल पंतजी. कोणाच्या जीवन अथवा मृत्यूसाठी आम्ही आमच्या समाजाचे नियम नाही तोडू शकत. तुच्छ लोकांना सहाय्य करून मला कोणत्याही पापाचा भागीदार नाही बनायचं आहे. मी त्या रात्री तुमच्या दरवाजावर एक याचक बनून आले होते आणि तुम्ही केवळ मला रिकाम्या हातानेच पाठवलं नाही तर माझा अपमान सुद्धा केलात. आणि त्या अपमानाचा घाव आजही तितकाच ताजा आहे जितका त्या रात्री होता. आपल्यात आणि आमच्यात हेच अंतर आहे की तुम्ही पाहुण्याला सुद्धा चोर सिद्ध करू शकता आणि आम्ही चोराला सुद्धा पाहुण्याचा मान द्यायला तयार होऊ शकतो. फक्त एकच अट आहे, त्याने स्वतःची चूक कबूल करावी. सांगा, तुम्ही काय मागायला आलात? मागा पंतजी, निसंकोचपणे मागा, कारण आम्हाला आमचा सन्मान खूप प्रिय आहे. आम्ही आमच्या दारातून कोणालाही रिक्त हाताने परत नाही जाऊ देत, कारण आम्हाला जाणीव आहे की या देशाची संस्कृती काय आहे आणि इथे एका पाहुण्याचा सन्मान काय असतो. हा परिवार आपल्या याचकांना कधी रिक्त हाताने पाठवत नाही. मागा पंतजी, काय मागायचं आहे? बोला पंतजी, काय अपेक्षा आहे तुमची? अरे ते बघ, आपले पंतोजी. खरेच भाऊ, यांना सही सलामत पाहून जीवात जीव आला. चला त्यांच्याकडे जाऊया. थांब श्रीधर, आता आपण गेलो तर पंतोजी खूप नाराज होतील, कारण त्यांनीच आपल्याला सोबत यायला मनाई केली होती. मग आपण इथेच लपून राहायचे? नाही, आपण योग्य वेळी जाऊया. ती योग्य वेळ कधी येणार? अरे सध्या चुपचाप इथे लपून त्यांचं संभाषण ऐकूया. जेव्हा आपली गरज पडेल आपण तेव्हाच जाऊ. तुम्ही मोठे आहात, उच्च कुलीन आहात, धर्माचे ज्ञानी आहात, नीती ऐती तुम्हाला तोंड पाठ आहे. पण आम्ही छोटे लोक आहोत, अज्ञानी आहोत. धर्माची परिभाषा आम्हाला कळत नाही, पण मानवता कळते आणि पाहुण्यांचा सत्कार करणं जाणतो. तेव्हा आपण आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा आणि जलपान ग्रहण करा. नाही, त्याची काही आवश्यकता नाहीये कोयनाबाई. मी खंडोजीशी काही महत्वाचं बोलायला आलोय. बोला, काय बोलायचंय? मला नायगावच्या पाटीलशी महत्वपूर्ण विषयावर बोलायचं आहे कोयनाबाई. मग तर तुम्ही चुकीच्या जागी आला आहात. जर तुम्हाला खंडोजीशी बोलायचं असेल तर बोला, पण जर तुम्हाला पाटलांशी बोलायचं असेल तर तुम्ही परत जा, कारण ही काही या गावाची पंचायत नाहीये, आमचं घर आहे. आणि इथे जे काही होतं ते आमच्या समक्ष आणि सहमतीनेच होतं. बोला पंतजी, काय समस्या आहे? इथे असं कोणी नाहीये ज्याच्यापासून आपण काही लपून ठेवावं. खंडोजी ही खूप महत्वपूर्ण बाब आहे. या परिवारातील लोक खूप जबाबदार आहेत. त्यांना हे कळतं की कोणती गोष्ट ऐकली पाहिजे आणि कोणती दुर्लक्षित करावी. हो पंतजी, बोला ना. मी तुम्हाला वचन देतो की जर मला शक्य असेल तर मी तुम्हाला निराश नाही करणार. तुम्हाला माहित आहे का, गावाच्या उत्तर दिशेला जी जमीन आहे तिथे गोरे चर्च बनवणार आहेत. हो, आम्हाला कळलंय. कालच पटवारीजी हे सांगायला आले होते. आणि तुम्ही काय म्हणालात? मी काय म्हणू शकतो?
जर त्यांना त्यांच्या प्रार्थना स्थळाची स्थापना करायची असेल तर यात आपण विरोध करण्याचं कारणच नाही. विरोध केला पाहिजे खंडोजी, तुम्ही विरोध केला पाहिजे. आपल्या गावात चर्च बनता कामा नये. पंतजी, मला काही कळलं नाही. चर्च बनण्यात काय अडचण आहे? तिथे सुद्धा ईश्वराची आराधनाच तर होणार आहे. परंतु कोणत्या ईश्वराची आराधना? कोणत्या ईश्वराची आराधना खंडोजी, माहित आहे तुम्हाला? पंतजी, नावात काय आहे? ईश्वर तर एकच आहे ना. परंतु त्यांची रूपे वेगवेगळी आहेत ना. त्यांच्या ईश्वराचं रूप आपल्या ईश्वरांच्या रूपापेक्षा वेगळं आहे. त्यांच्या पूजेची पद्धत आपल्या पूजेच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. एका जागी दोन धर्म एक साथ नांदू शकत नाहीत खंडोजी. ज्याप्रमाणे एका म्यानीत दोन तलवारी कधीही राहू शकत नाहीत. प्रश्न चर्च किंवा धर्मस्थळ बनवण्याचा नाहीये, प्रश्न आहे आपला प्रभाव वाढवण्याचा. हे लोक आज चर्च बनवतील, उद्या या गावाचे नियम. पंतजी, ते असं का करतील? ते करतील, ते अवश्य असं करतील. कोणताही शक्तिशाली माणसाची हीच इच्छा असेल की तो स्वतःला अजूनही शक्तिशाली बनवणार आणि आपल्या प्रतिस्पर्धीला शक्तिहीन. जर त्या लोकांनी त्यांचे इथे पाय रोवले तर यांचे नियम चालतील, त्यांचे कायदे चालतील. हे ठरवतील की आपण आपल्या मंदिरात कधी पूजा करायची आणि कधी विधी. एवढं लक्षात ठेवा, एका स्थानावर दोन धर्माचं अस्तित्व रोज रोजच्या संघर्षाला आमंत्रण देणं आहे खंडोजी. तुझी हीच इच्छा आहे की तुझ्या सकाळच्या आरतीत भंग पडावा, संध्येत उपद्रव. तुला अशांती चालणार आहे खंडोजी? तुम्हा सगळ्यांना अशांती चालेल? एवढ्याशा कामासाठी एवढ्या दूर या तुच्छ प्राण्याच्या घरी आले आहेत. अरे, मला सांगितलं असतं, अशी व्यवस्था केली असती की साप सुद्धा मेला असता आणि काठी सुद्धा तुटली नसती. म्हणून तुम्हाला सांगितले नसेल. काय काय म्हणालास तू? सोडा ना, चला पंत्याजीकडे जाऊया. चला. नाही, आता नाही. नाय गावचे तेजस्वी पंत सदाशिव पंतांना अशी काय गरज पडली होती की त्यांना या शूद्रांच्या वस्तीत यावे लागले? अरे, तेच तर मला सुद्धा कळत नाहीये की या शूद्रांच्या उल्लेखाने चिडणारे पंतोजी आज त्यांच्या दर्शनासाठी एवढे उतावळे झालेले आहेत की सकाळी सकाळीच त्यांच्या घरी पोहोचलेत. भाऊ, मला तर वाटतं काहीतरी गंभीर बाब असावी. अरे, पण त्यांना इथे या तुच्छ लोकांसमोर याचक म्हणून उभं राहावं लागत आहे. हीच सर्वात गंभीर गोष्ट आहे. अरे, ते इथे आलेच कशाला? बाबा, तुम्ही पंतांचं म्हणणं ऐकू नका. तुम्हीच नेहमी म्हणता ना की ईश्वर एक आहे, सगळे धर्म समान आहेत, सगळ्या धर्मांची शिकवण एक आहे. आणि जर सर्व धर्मांची शिकवण एक आहे तर एकाच देवाची उपासना करणारे तर मित्र असतात ना, मग ते शत्रू का बरं बनतील? पंतजी, आमची मुलगी जे काही म्हणाली तोच आमचा निर्णय आहे. आम्ही सगळ्या धर्मांचा सन्मान करतो आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय की आम्ही चर्च बांधायला विरोध करणार नाही. मला माहिती होतं की या लोकांशी संधी करण्याचा प्रयत्न केला तर फक्त अपमानच पदरी पडेल, आणखीन काहीही नाही. अरे, पण पंतजी कधी कोणाचं काही ऐकायला तयारच होत नाहीत. भाऊ, चला ना पंतोजींकडे जाऊया. अरे, आता जाऊन काय होणार आहे श्रीधर? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. काय? याचा अर्थ आपल्या प्रिय पंतोजींचा अपमान होत राहणार आणि आम्ही बघत राहायचं? आपण काही करणार नाही का? करू श्रीधर, अवश्य करू. आणि असं काही करू
की खंडोजी आणि त्याचा संपूर्ण परिवाराला पळता भुई थोडी करून सोडू. लक्षात ठेव. पाटील, हा आपल्या धर्माच्या समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. एवढं लक्षात ठेव की गेलेला काळ कधी परत येत नाही आणि घाई गडबडीने घेतलेले निर्णय आयुष्याच्या दुःखाचं कारण बनतात. तुम्हा सर्वांना या मुलीचं बालिश बोलणं खूप चांगलं वाटलं. हे सगळं कानांना ऐकायला चांगलं वाटतं खंडोजी, पण हिच्या मूर्खपणाला स्वतःचा निर्णय मारू नकोस. निर्णय घेण्यासाठी, स्वतःचं मत ठरवण्यासाठी ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक आहे. मी अजूनही सांगतो, माझ्या म्हणण्याचा गंभीरतेने विचार कर खंडोजी. सत्य जर एखाद्या मुलाच्या मुखातून निघालं असेल तर ते खोटं ठरतं का पंतजी? आपला समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आपल्याहून जास्त सतर्क आहोत. आणि निर्णयाचं म्हणाल तर तो तर झाला. आमचा निर्णय तोच आहे जो आमच्या मुलीने घेतला आहे आणि आमचा संपूर्ण परिवार या निर्णयाचं समर्थन करतो. कोयनाबाई, जे लोक पुढचा मागचा विचार न करता निर्णय घेतात त्यांना पश्चाताप करावा लागतो. त्याची काळजी तुम्ही करू नका पंतजी. आम्हाला माहित आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. खंडोजी, तुम्ही माझ्या चिंतेवर गंभीरतेने विचार करा. पुढच्या वेळी मी नायगावच्या पाटलाला भेटायला येईल. नमस्कार पंतोजी महाराज. आम्ही मनाई केल्यानंतरही तुम्ही दोघे इथे का आलात? हेच पाहायला की जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या हिताचा सल्ला ऐकत नाही तेव्हा त्याची काय अवस्था होते. तू काय बरडतोयस? पंतजी, जर तुम्ही माझी बडबड ऐकली असती तर आज तुम्हाला या शूद्रांची बडबड ऐकायला लागली नसती. तो अपमान सहावा लागला नसता जो तुम्हाला या शूद्रांच्या दारात सहन करावा लागतोय. अरे काय गरज होती तुम्हाला या तुच्छ लोकांच्या दरवाजावर येऊन मान झुकवण्याची? तुम्हाला माहित नाहीये की मी का? तुम्हाला माहित नाहीये पंतोजी, आपली मैत्री, आपला सहवास या तुच्छ लोकांची मिती भ्रष्ट करेल. अरे हे लोक आपला सन्मान करणं तर विसराच, नमस्कार करणं सोडून देतील. तुमच्या समस्येचं समाधान या शूद्रांकडे नाही, या छबुरावकडे आहे. काय? तुम्हाला अजूनही या शूद्र लोकांच्या वस्तीतच उभं राहून बोलायचं आहे? चला इथून पंतोजी, आपण आपल्या वाड्यात बसून आरामात बोलूया. चला चला. अशी बघतेस काय? या निरागस मुलीच्या पदरात तिच्या वाट्याचं सुख देऊन टाक. एकदा हिला उचलून स्वतःच्या हृदयाशी कवटाळ. ही बिचारी बोलत नाही, पण तुझा प्रत्येक तिरस्कार हिला 1000 जखमा देऊन जातो. ही स्वतःचे अश्रू तर कसे बसे रोखते, पण स्वतःला रोखू शकत नाही. आणि रोज तुझ्या खोली बाहेर लपून तुला नमस्कार करते. आज तू सुद्धा स्वतःला अडवू नकोस आई, नको अडवूस. दादा, मी बोललो होतो ना, एक दिवस आपली सावित्री आजीचा सगळा राग दूर करेल. नानू, नानू कुठेस? नानू, अरे ऐक, अरे ऐक तरी.
कोणालाही काहीही बोलायची आवश्यकता नाहीये. पण मी आईला जाब नक्की विचारणार आहे. अहो एवढ्या मोठमोठ्या गोष्टी तर आपल्याला माहित नाहीयेत ज्या आपल्या सावित्रीला माहिती आहेत. एकाच फटक्यात पंतजींची बोलतीच बंद करून टाकली. धर्म आणि कर्मांच्या गोष्टी एकतर पुस्तकात आहेत किंवा मग आपल्या सावित्रीकडं. सावी असत तू कमालच केलीस. गुणाची ग माझी लेकती. मी खाण्याबद्दल नाही, जाळण्याबद्दल बोलतो आहे. काय? भागीरथी नावाचा काटा तुमच्या आयुष्यातून कायमसाठी निघून जाईल. नारू, तू आमचा हात पकडायची हिंमत केलीस. तुला गुळ एवढा आवडतो का? माझी मामी मला थोडासा गुड देते. काय नाव आहे तुझ्या मामीचं? नाव तर नाही माहिती. तुला मामीचं नाव माहित नसलं तरी मामाचं नाव माहित असेल ना. हा, पंतोजी, सदाशिव पंतोजी. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री.